ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। गावठी पिस्तूल विक्रीसाठी निघालेला आरोपी जेरबंद। MIDC पोलिसांची मोठी कारवाई। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान MIDC पोलिसांनी गावठी पिस्तूल विक्रीसाठी फिरत असलेल्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून अवैध शस्त्र जप्त केले। या प्रकरणातील आणखी 2 साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर MIDC पोलीस स्टेशनचे DB पथक परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवत होते। यावेळी गुप्त माहितीदारामार्फत 2 इसम गावठी पिस्तूल विक्रीसाठी नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहन अडवले। पोलिसांनी चाहूल लागता संशयितांनी पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी गोविंद रंगनाथ डुरे राहणार टाकळी तालुका जिल्हा लातूर याला ताब्यात घेतले। अंगझडतीत त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले। तपासादरम्यान या प्रकरणात सिद्धू माने राहणार आर्वी व विकास हिंगे राहणार हरगुंड बुद्रुक यांचा सहभाग निष्पन्न झाला असून दोघे फरार आहेत। जप्त शस्त्र कोठून आणले व कोणाला विक्री होणार होती याचा तपास सुरू आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप करीत आहेत। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। लातूर जिल्हा प्रतिनिधी अजमत पठाण।